देशभरातील 88 लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रातल्या 8 लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिल रोजी पार पडलं। महाराष्ट्रातील विदर्भातल्या अकोला, अमरावती, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ या 5 जागांवर तर मराठवाड्यातल्या हिंगोली, नांदेड आणि परभणी अशा 3 जागांवर मतदान पार पडलं। आता प्रतीक्षा लागलीये ती म्हणजे निकालाची। प्रवाह नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही जेव्हा हिंगोली लोकसभा या मतदारसंघाचा दौरा केला तेव्हा इथल्या मैदानात नेमकी काय परिस्थिती दिसून आली ती पाहूया। हिंगोलीतल्या विद्यमान खासदाराचं तिकीट का कापलं गेलं, त्याचं कारण काय, कोणी विरोध केला हे हिंगोलीतल्या सर्वसामान्य जनतेला देखील माहीत आहे। मग बाबूराव कदम कोहळीकर यांना तिकीट दिलं, त्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या पोटात गोळा का फिरू लागला, हाही संशोधनाचा विषय आहे। शिंदे गटाच्या बाबूराव कदम यांना तिकीट दिल्यानंतर शेवटच्या टप्प्यापर्यंत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मनातून काम केलं नसल्याचं चित्र स्पष्ट दिसून आल्यानंतर असं जाणकारांचं मत आहे। त्याचबरोबर दुसरीकडे जर विचार केला तर त्याच पक्षातील जिल्हा प्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांचं आजपर्यंतचं वक्तव्य, आजपर्यंतच्या केलेल्या विविध घोषणा, दिलेली आश्वासनं देखील फोल ठरल्याचं सर्वसामान्य जनतेत जेव्हा आम्ही गेलो तेव्हा दिसून आलंय। त्यामुळे बाबूराव कोहळीकरांचा पराभव झाल्यास संतोष बांगर यांच्या माथी खापर फोडलं जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। यातच वंचित आघाडीचे उमेदवार डॉक्टर बी.डी. चव्हाण यांनी तर अगोदरच आपला पराभव जणू काही जाहीरपणे सांगत एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल केली। आता राहिलेले उमेदवार महाविकास आघाडीचे नागेश पाटील आष्टीकर यांनी मागील काही महिन्यांपासून हिंगोली लोकसभा मतदारसंघात दौरे सुरू केले। जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद देखील साधला। कार्यकर्त्यांशी जुळलेली नाळ पाहता आष्टीकरांनी निवडणुकीच्या काळात विकासाचा मुद्दा, भाजप सरकारनं केलेली महागाई, निष्ठावंत आणि गद्दार हेच मुद्दे हाती धरत निवडणुकीच्या काळात भाषणं ठोकली आणि हीच भाषणं प्रभावशाली ठरल्याचं देखील ऐकायला मिळतंय। ठाकरेंचा बाण चोरला, बापही चोरला अशी विधानं या लोकसभा निवडणुकीत चर्चेचा विषय बनली आणि मतदार राजा यावेळी भावनिक झाल्याचं देखील पाहायला मिळालं। हेच कळीचे मुद्दे आष्टीकरांचा विजय करतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। आता हिंगोलीमध्ये पाहायचं झालं तर शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पाहायला मिळाली। ठाकरेंच्या सेनेकडून नागेश पाटील आष्टीकर तर शिंदे यांच्या सेनेकडून बाबूराव कदम कोहळीकर होते। हिंगोली इथून शिंदेंच्या सेनेनं विद्यमान खासदार हेमंत पाटलांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द केली आणि त्या जागी बाबूराव कदम कोहळीकरांना तिकीट देऊ केलं। सुरुवातीला हेमंत पाटलांची उमेदवारी पक्की असल्याचं सांगण्यात आलं आणि नंतर यादीतही नाव आल्यामुळे हेमंत पाटलांनी प्रचाराला सुरुवात केली होती। पण नंतर हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करण्यात आली। त्यानंतर कदम यांना तिकीट देऊ केलं गेलं। परिणामी बाबूराव कदम यांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाला। तेच दुसरीकडे नागेश पाटील आष्टीकर हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे पक्क होतं आणि त्याच तयारीने त्यांनी तयारी देखील प्रचाराची सुरू केली होती। त्यांना प्रचारासाठी जास्त वेळ मिळाला होता। ठाकरेंच्या झालेल्या सभा, सेनेतील फुटीनंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट, निष्ठावंत म्हणून मिळवलेली इमेज या जोरावर नागेश पाटील हिंगोलीची जागा खेचून आणतील हे पक्क। जर हेमंत पाटील उमेदवार असते तर ही लढत अटीतटीची झाली असती, पण कदम शिंदेंच्या सेनेनं ही जागा गमावली असं जवळपास नक्की आहे।